ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। पत्रकारांकडून समाज प्रबोधनाचे कार्य। गोपाळराव पाटील, हलकर्णी महाविद्यालयात पत्रकार दिन उत्साहात साजरा। पत्रकार हे समाज प्रबोधनाबरोबरच समाजाचे वास्तव चित्रण करत असतात। समाज घडवण्याचे काम पत्रकारांकडून केले जातं। पत्रकारांच्या लेखणीत मोठी ताकद असते। त्यांच्याकडून अचूक व सत्य बातमी देऊन समाजात जनजागृती केली जाते। चंदगड तालुक्याच्या विकासासाठी सर्व पत्रकारांनी एकत्रित येऊन काम करावे। पत्रकारांकडून वस्तुस्थिती जनतेसमोर आणली जावी असे प्रतिपादन दौलत विश्वस्त संस्थेचे ज्येष्ठ मार्गदर्शक आणि महाराष्ट्र राज्य काँग्रेस प्रदेश कार्यकारिणी सदस्य माननीय गोपाळराव पाटील यांनी केलं। ते हलकर्णी तालुका चंदगड येथील दौलत विश्वस्त संस्थेच्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालय व गुरुवर्य गुरुनाथ विठ्ठल पाटील कनिष्ठ महाविद्यालयात प्रसिद्धी विभागामार्फत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार दिनानिमित्त कार्यक्रमात अध्यक्ष या नात्याने बोलत होते। यावेळी व्यासपीठावर दौलत विश्वस्त संस्थेचे उपाध्यक्ष संजय पाटील, सचिव विशाल पाटील, मल्लिका अर्जुन मुगेरी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर बी.डी. अजळकर, राजू पाटील, पत्रकार विजयकुमार दळवी, निंगाप्पा बोकडे, संदीप तारिहाळकर, संतोष सुतार, महेश पसापुरे, शहानूर मुल्ला, तातोबा गावंडा, प्राध्यापक परसू गावडे आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। गोपाळराव पाटील यांच्या हस्ते पत्रकार दिनानिमित्त बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं, तर सर्व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले। प्रास्ताविक महेश पसापुरे यांनी केलं, तर स्वागत प्राचार्य डॉक्टर बी.डी. अजळकर यांच्या हस्ते करण्यात आलं। दौलत विश्वस्त संस्थेच्या वतीनं चंदगड तालुक्यातील विविध वृत्तपत्रांसाठी काम करणाऱ्या पत्रकार बंधूंचा सत्कार सोहळा या प्रसंगी आयोजित करण्यात आला। त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी संस्थेने हा सोहळा उत्साहात आयोजित केला होता। या कार्यक्रमासाठी कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग, प्रशासकीय वृंद, शिक्षकेतर वृंद, विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रसिद्धी विभाग प्रमुख डॉक्टर व्ही.व्ही. कोलकार यांनी सूत्रसंचालन केलं, तर आभार प्राध्यापक जी.जे. कावडे यांनी मानले। महानकरी न्यूजसाठी प्रकाश ऐनापुरे, चंदगड।